नमस्कार मित्रांनो, लघवीला खूप फेस येतो का? लघवीतून तीव्र दुर्गंधी येते का? वारंवार थकवा, पायांमध्ये सूज किंवा शरीरात अशक्तपणा जाणवतो का? अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण काही वेळा ही किडनीच्या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका नैसर्गिक अन्नाबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास, पोषक तत्त्वे पुरवण्यास आणि एकूण मूत्रमार्गाच्या आरोग्यास मदत करू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच पदार्थ खाल्ल्याने किडनीचे नुकसान बरे होते असा दावा वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नाही. पण योग्य आहार आणि जीवनशैली नक्कीच मदत करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा नैसर्गिक सुपरफूड काकडी, क्युकंबर. होय मित्रांनो, आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली काकडी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये जवळपास 95% पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर यात असतात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, फायबर. हे घटक शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त असतात. लघवीला फेस का येतो? मित्रांनो, लघवीला फेस येण्याची अनेक कारणे असू शकतात. 1. लघवी वेगाने होणे. कधी कधी जोरात लघवी केल्यामुळे तात्पुरता फेस निर्माण होतो. 2. शरीरात पाण्याची कमतरता. डिहायड्रेशनमुळे लघवी अधिक गडद आणि फेसाळ होऊ शकते. 3. प्रोटीन युरिया. जर लघवीमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढले असेल तर सतत फेस येऊ शकतो. हे किडनीच्या समस्येचे लक्षण असू शकते. म्हणून जर अनेक दिवस सतत फेस दिसत असेल तर डॉक्टरांकडे तपासणी करणे आवश्यक आहे. लघवीला वास का येतो? लघवीला दुर्गंधी येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कमी पाणी पिणे, काही विशिष्ट अन्नपदार्थ, मूत्रमार्गाचा संसर्ग, मधुमेह, काही औषधे. जर वासासोबत जळजळ, ताप किंवा वेदना असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. काकडी कशी मदत करू शकते? मित्रांनो, काकडी कोणताही चमत्कारी उपचार नाही, परंतु ती खालील प्रकारे मदत करू शकते. 1. शरीर हायड्रेट ठेवते. पुरेसे पाणी शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करते. 2. अँटीऑक्सिडंट्स पुरवते. काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण देऊ शकतात. 3. कमी कॅलरी आणि जास्त फायबर. हे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. जास्त वजन हे किडनीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. काकडी खाण्याची योग्य पद्धत. मित्रांनो, काकडी खाण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या जेवणासोबत सलाड म्हणून. तुम्ही त्यात लिंबाचा रस, थोडे काळे मीठ, पुदिना घालू शकता, परंतु जास्त मीठ वापरणे टाळा, विशेषतः जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा किडनीचा आजार असेल. या चुका करू नका. मित्रांनो, अनेक लोक इंटरनेटवर पाहून विविध डिटॉक्स ड्रिंक्स किंवा घरगुती उपाय अति प्रमाणात वापरतात. हे धोकादायक ठरू शकते. कधीही खूप जास्त हर्बल सप्लिमेंट्स घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करू नका. 3 दिवसात किडनी पूर्ण बरी अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नका, कारण किडनीचे आरोग्य ही गंभीर बाब आहे. किडनी निरोगी ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या सवयी. 1. पुरेसे पाणी प्या. दररोज आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी पिणे महत्त्वाचे आहे. 2. रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
उच्च रक्तदाब किडनीसाठी घातक ठरू शकतो. 3. साखरेचे नियंत्रण ठेवा. मधुमेह हा किडनीच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. 4. जास्त मीठ टाळा. अति मीठ किडनीवर अतिरिक्त ताण आणते. 5. नियमित तपासणी करा, विशेषतः जर कुटुंबात किडनीचे आजार असतील तर. बोनस टिप. मित्रांनो, काकडीसोबत कलिंगड, दुधी भोपळा आणि ताज्या भाज्यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पाणी आणि पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. पण कोणताही एक पदार्थ सर्व रोगांवर उपाय नाही. संतुलित आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला हेच खरे आरोग्याचे रहस्य आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले लघवीला फेस का येतो, दुर्गंधी काय येते, काकडीचे संभाव्य फायदे काय आहेत, किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य आरोग्य जागरूकतेसाठी आहे. मूत्रात रक्त, तीव्र वेदना, सूज, ताप किंवा किडनीचा आजार असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा कोणत्याही वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी आपल्या निरोगी आयुष चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये. सूचना. या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.